घरातील व्यक्तींची प्रगती हवी असेल तर वर्षातून एकदा तरी हे नक्की करा. वर्षातून एकदा तरी सहपरिवार आपल्या कुलदेवी कुलदेवतांचे दर्शन न चुकता घ्या. यावेळी नातेवाईकांना भेटू नका. घरात वर्षातून एकदा वास्तुशांती आणि श्री सत्यनारायणाची पूजा अवश्य करा. ही 2 कामं मनापासून केली तर घरात सुख, शांती, समृद्धी आणि प्रगती नक्कीच येईल. कासावीस होतोयस ना? कधी होणार, कधी मिळणार हा प्रश्न आतून पोखरतोय ना. तुला वाटतंय मी तुला विसरलोय किंवा तुला ताटकरत ठेवलंय. अरे वेड्या, धनुष्यातून बाण सोडण्याआधी तो जेवढा जास्त मागे खेचावा लागतो ना, तेवढाच तो जास्त वेगानं आणि जास्त लांब जातो. तुझं आयुष्य सध्या त्या खेचलेल्या बाणासारखं आहे. तुला जो हा त्रास होतोय तो तुला मागे खेचण्यासाठी नाही, तर तुला सर्वात मोठी झेप घेण्यासाठी तयार करतोय. सोडू नकोस तो संयम. आता फक्त काही क्षणांचा खेळ उरलाय. ज्या क्षणी मी ही दोरी सोडेन ना, त्या क्षणी तू थेट यशाच्या शिखरावर असशील. लोक बघतच राहतील की हा इतका लांब पोहोचला कसा. तयार राहा, टार्गेट समोरच आहे. कसं आहे ना, आयुष्याच्या रंगभूमीवर प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला यशही नक्की मिळतं आणि देवाच्या गाभाऱ्यावर श्रद्धा असणाऱ्याला देवही 100% भेटतो. की तो व्यक्त होत नसला तरी लेकरांची काळजी असते त्याच्या मनाला. त्याच्या सहवासाशिवाय काय किंमत या कमवलेल्या धनाला. आणि सहजासहजी कुणी शून्यातून वर येत नसतो. सहजासहजी कुणी शून्यातून वर येत नसतो. एक बाप नावाचा देव असतो जो त्याचं आयुष्य लावतो पणाला.